अक्कलकोटला स्वामी पहिल्यांदा आले तेव्हा वेशीवरती एका मुसलमानाने पहारेकरीने त्यांची चेष्टा केली। तो पितळेचा उक्का दिसतोय चिलीन त्यांना रिकामी दिला पाजायला। त्यामधून त्यांनी अग्निज्वाला प्रज्वलित करून पहिला चमत्कार दाखवला। त्यावेळेला त्या मुसलमानाने पहारेकरीने स्वामींची माफी मागितली। हा शर्ट कपनी त्यांना भेट वस्तू म्हणून दिला। त्याच्यावरती उर्दू भाषा आहे। बाहेर अंगणामध्ये विहीर दिसते, त्या विहिरीला पाणी नव्हतं, 80 फूट खोल होते। त्यावेळेला स्वामींनी लघुशंक केल्यानंतर पाणी आलं। त्याला कुशावर्त तीर्थ बोलतात। पूर्वी मोटर गाड्या नव्हत्या, पायी प्रवास होता। स्वामी मेण्यामधून बसून जायचे। ते रक्तचंदनाच्या खडावा आहेत, पादुका आहेत। कुऱ्हाड, कोयता, डमरू, त्रिशूळ, चौरी, चामर, छत्र हे स्वामींनी हाताळलेली शस्त्र आहेत। त्यावेळेला त्यांनी वीरभद्र रूप दाखवलं कोकणातील डोंगरी शास्त्रीयांना। लंडनची एक कोडॅक कंपनी भारतामध्ये प्रथम आली। त्यावेळेला स्वामींना न विचारता चोरून फोटो काढले। उघडून बघतात तर माकडांचे फोटो। नंतर स्वामींकडे परमिशन घेतली। हे 4 ओरिजिनल फोटो आहेत। पहिला राजवाड्यामधला, दुसरा वटवृक्ष, तिसरा सोलापूरचे चिंटोपंत टोल, चौथा चोळाप्पांच्या घरामधला। तुम्ही उभे आहात ते चोळाप्पांचं घर। 21 वर्ष या वाड्यामध्ये स्वामी राहिले। 147 वर्ष समाधीला आहेत। चोळाप्पांची 5वी पिढी बाहेर बसलेले ते चोळाप्पांची 5वी पिढी। तुम्ही बघून आलात मंदिर, ते चोळाप्पांचाच वाडा होता। 1/4 भाग पाडून तिथे 1878ला समाधी घेतली। सकाळी 10:30 पर्यंत अशी उघडी असते। नंतर वस्त्र अलंकार केले जातात। तुम्हाला अभिषेक करून आतमध्ये सोहळ्यामध्ये दर्शन दिलं जातं। श्री स्वामी समर्थ। तर मित्रांनो, सरप्राईज काय आहे तर आपण कुठे आलोय आता हे बघा, समर्थ महाराजांच्या अक्कलकोटला आपण आलोय आणि हेच खरं सरप्राईज आहे। तर हा आपला अनप्लॅन्ड ट्रिप आपण सक्सेसफुल केली आहे आणि आता आपण जातोय भक्तनिवासमध्ये। मस्तपैकी फ्रेश होऊया आणि स्वामींच्या दर्शनाला जाऊया। तर चला। आपल्याबरोबर विकी दादा आणि विनोद दादा देखील आहे। तर चला मित्रांनो। मंडळी, आता भक्तनिवासमध्ये छान फ्रेश वगैरे होऊन आपण आलोय स्वामी माऊलींच्या दर्शनाला। आता दर्शनासाठी वटवृक्ष मंदिराकडे आपण जाणार आहोत, वटवृक्ष समाधी मंदिराकडे। चला स्वामी माऊलींचे दर्शन घेऊयात। चलो। स्वामींच्या दर्शनाची ओढ खूपच लागली आता। दुतर्फा छान प्रसादाची आणि पूजा हाराची, हार फुलांची दुकाने दिसत आहेत आपल्याला। समोर दिसतंय ते स्वामींचं वटवृक्ष मंदिर। स्वामी समर्थ, श्री 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 स्वामी समर्थ।
मंडळी, स्वामींचं खूप छान दर्शन झालं आणि पालखीचं पण दर्शन घेता आलं. मुख्य म्हणजे पालखी खालून जाता आलं. त्याच्यामुळे खूपच भाग्याचा दिवस आज म्हणता येईल. आणि या प्लॅनचं आपल्या एकदम सार्थकी लागलं प्लॅन, ही गोष्ट मात्र नक्कीच खरी आहे. तर चला आता तुम्हाला मार्केट दाखवतो. मंदिरातनं आपण बाहेर पडतोय आणि तुम्हाला आजूबाजूचं मार्केट दाखवूया. चला. बघाल स्वामींच्या खूप छान छान मूर्ती आहेत इथे. मित्रांनो, खूप छान शिवस्मारक इथे उभारलंय. महाराजांचा अश्वारूढ पुतळा, सोबतीला मावळे आहेत. मागे खूप छान असा किल्ल्याचा देखावा आहे आणि समोर तोफ देखील आहे. इथे कारंजे आहेत, मग अशी चालू होते आम्ही आलो तेव्हा, पण आता थोडं उशीर झाला आहे, बंद झाले. इथे एक तोफ आहे छान. इथे पण छान तोफ आहे. खूपच छान अशी शिवसृष्टी इथे उभी केली आहे. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्ट अक्कलकोट याचे संस्थापक अध्यक्ष जन्मेश जयराजे विजयसिंह राजे भोसले यांच्या संकल्पनेतून हे शिवस्मारक उभं केलं गेलं आहे. खूप छान. गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळ झालेली आहे आणि आपण माझ्या मागे दिसते त्या भक्तिनिवासला होतो, वस्तीला. कालच आपण स्वामींचं खूप छान असं दर्शन घेतलेलं आहे, पालखीचं देखील दर्शन घेतलेलं आहे आणि आता आपण पुन्हा एकदा निघालेलो आहोत दर्शन घेण्यासाठी स्वामींचं. तर चला मित्रांनो, काल तुम्हाला काही गोष्टी दाखवता आल्या नाही, त्या आज दाखवण्याचा प्रयत्न करतो. आता मी आणि विकी आता बरोबर आहे आणि स्वप्नील आणि विनोद दादा गेलेले आहेत पुढे देवळात. तर चला आता आपण देखील जाऊया देवळामध्ये. चला तर मित्रांनो, या चहा प्यायला तुम्ही पाहू शकता खूप सारे भक्तनिवास आणि खूप मोठे मोठे भक्तनिवास आहेत. भाविकांची 100% इथे सोय होतेच भक्तनिवासला. तुम्ही कधी आलात तरी भक्तनिवास अवेलेबल असतातच. नक्की या स्वामींच्या भेटीला. तर चला आता पुढे काय काय ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. चला तर मित्रांनो, आपण आलेलो आहोत स्वामी मंदिराच्या परिसरामध्ये आणि तुम्ही पाहू शकता नवीनच झालेलं तुळजा भवानी माता मंदिर. तर चला आता आईचं दर्शन घेऊया. तर मित्रांनो, मंदिर परिसरात स्वामींचे भिंतीशिल्प दाखवलेले गेले, ते तुम्हाला दाखवतो. सुंदर असे भिंतीशिल्प बनवलेले आहे. तुम्ही पाहू शकता
सुंदर एकदम. एक छोटंसं पार्कचं स्वरूप दिलेलं आहे आणि त्यामध्ये हे सगळे भिंतीशिल्प आहे. खरोखरच कमी दर्शनाला येता येतात. खरोखरच खूप छान वाटतं. नक्की या, पाहूया पुढे काय आहे ते अजून. चला तर मंदिर परिसरातील आणखीन एक सुंदर असं शमी विघ्नेश गणेश मंदिर. खूप सारी मंदिर आहेत आणि खूप सारे मंदिरे स्वच्छ नीटनेटके ठेवलेले. चला आता मंदिराला सध्या तरी लॉक आहे. आपण बाहेरनं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करूया. सुंदर असं मूर्ती गणपती बाप्पाची आणि गणपतीच्या मंदिरात दोन्ही साईडला अष्टविनायकांची माहिती दिलेली आहे. दोन्ही बाजूला आहे. पाहू शकता आपल्या पालीगावचा बल्लाळ इथे. चला मित्रांनो पाहूया पुढे. काल आपण दर्शन घेतलेलं, तुम्हाला पालखीचंही दर्शन करण्याने आता पुन्हा एकदा आलेलं आहे ते दर्शनासाठी. गेलो आहोत मंदिरात सकाळ सकाळचं दर्शन घेण्यासाठी वटवृक्षाचं. तुम्ही पाहू शकता. चला मित्रांनो, कॅमेरा अलाउड नसल्यामुळे आपण आता कॅमेरा बंद करतो. हे ते वटवृक्ष. चला ते भेटूया नंतर. चला तर मित्रांनो, परत एकदा खूप छान असं दर्शन झालेलं आहे. आता गर्दीही नव्हती, झटकन दर्शन झालेलं आहे. सकाळी सकाळी खूप छान दर्शन झालं वटवृक्षाचं. आता थोड्या वेळाने जाऊया आपण समाधी स्थळावर आणि मग समाधी स्थळावर गेल्यावर तिथलं देखील दर्शन तुम्हाला घडवण्याचा प्रयत्न करतो. तर चला. तर मित्रांनो, सुंदर असं सकाळचं दर्शन करून आता आपण निघालेलो आहोत सोळंपा स्वामींच्या घराकडे. तर चला आता तिकडे दर्शन करण्यासाठी जाऊया. चलो चला मित्रांनो, तर गाडी मागे आपण पार्क केली आहे आणि आता आपण चाललो आहे सोळप्पा स्वामी महाराजांच्या घराच्या दिशेने, जिथे स्वामींचा मठ आहे, समाधी स्थळ आहे स्वामींचं. आणि तिथे प्रत्यक्ष स्वामींचं बराच काळ वास्तव्य होतं. जेव्हा स्वामी इथे आले अक्कलकोटमध्ये, त्यानंतर खंडोबा मंदिर इथे स्वामी होते. त्यानंतर ते सोळप्पा स्वामी महाराजांच्या घरामध्ये बराच काळ स्वामींचं वास्तव्य होतं. तर अशा ठिकाणी आपण भेट द्यायला जाऊयात. चला मित्रांनो. मित्रांनो, हे आहे स्वामी महाराजांचं समाधी मठ. मित्रांनो, आतमध्ये शूटिंगसाठी मनाई आहे, तर आपण व्हिडिओ थांबूयात. आपण आता इथे बाजूला आहे, तुम्ही बघू शकाल श्री सोळप्पा महाराज यांचा वाडा आतमध्ये आहे. आणि इथेच बाजूला त्यांचं घर.
विहीर आहे. अगोदर कसं दिलं दर्शन नाही आपलं अभिषेक नाही केला तरी अभिषेकच्या अगोदर दर्शन फेऱ्या मारायला जागा नाही बसायला काय जागा होती अभिषेक झाले होते ना तिथे घेतलं जा ये बाबा स्वामी समर्थ जय. चोळप्पा महाराजांचे 5वे वंशज गुरुमाऊली त्यांचं दर्शन घेऊयात आपण. जंबो दिव्य दंडकारण्य मित्रांनो, हीच ती विहीर महाराजांनी माहिती देताना ज्या विहिरीचा याच्यामध्ये आपल्याला उल्लेख केला होता, हीच ती विहीर, ज्या विहिरीबद्दल आपल्याला माहिती सांगितली, हीच ती विहीर. इथे स्वामींनी वापरलेल्या पादुका त्यांचं दर्शन घेऊन येऊया आपण. स्वामींचा वापरला कडावा. स्वामी इथे समाधी घेतले. स्वामी असं समाधी घेतले असे का तुम्हाला अभिषेक पूजा अन्नदान करायचं असलं तर करू शकतो. पोस्टाने प्रसाद त्यानंतर दत्त जयंती तुम्हाला अभिषेक पूजा अन्नदान असलं तर करू शकतो. पोस्टाने प्रसाद येतो. मित्रांनो, याच्याच बाजूला चालत चालत आपण येऊन आलो आहे, पोचलो आहे खंडोबा मंदिर येथे. जेव्हा अक्कलकोटमध्ये स्वामी पहिल्यांदा आले होते त्यावेळेला स्वामी या खंडोबा मंदिरामध्ये होते. त्यानंतर या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला, पण याच खंडोबा मंदिराशी स्वामी प्रथम आले होते. स्वामी पहिले आले. हो, स्वामीजीचे आले. मित्रांनो, तर आपले सर्व दर्शन छानपैकी झालेत. आता थोडासा नाश्ता पण केला आहे. तुम्हाला नाही नेला मी नाश्त्याला, पण नाश्ता पण आमचा झाला आहे आणि आता पुढच्या दर्शनाला निघालो आहे. तर इथलं सगळं दर्शन आणि हे व्हिडिओ रेकॉर्डिंग तुम्हाला कसं वाटलं हे नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला नक्की विसरू नका. चलो, बाय गाईज. Like, comment, and subscribe. Like, comment, and subscribe. Like, comment, and subscribe.